नमस्कार. मी आज एका सब्जेक्टवरती तुम्हाला अवेअर करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. जनरली जे 11th-12th मधले स्टुडंट आहेत, पर्टिक्युलरली सायन्स स्ट्रीममध्ये असणारे, तर त्यात ते जिथे कुठे शिकतात, कॉलेज असेल, क्लास असेल, रेग्युलर बेसमध्ये टीचिंग पण चालू असते आणि 8 दिवसाला 15 दिवसाला त्यांच्या एक्झाम असतात, ज्याला आपण प्रॅक्टिस टेस्ट म्हणतो. तर त्या प्रॅक्टिस टेस्टचं काय इम्पॉर्टन्स आहे, काय महत्त्व आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. खूप वेळेला काय होतं की आपण त्याला सिरियसली घेत नाही, प्रॅक्टिस टेस्टला फार महत्त्व देत नाही, खूप लाईटली घेतो. एक तर अभ्यास करून एक्झाम देत नाही. पहिली गोष्ट तर देतच नाही. बरेच मुलं एक्झाम अटेंड पण नाही करत, पेपर अटेम्प्ट करत नाहीत. अटेम्प्ट केलं तर मग फार सिरियसली अभ्यास करून ते देत नाहीत. काही मुलं तर नुसतंच ऑप्शन सिलेक्ट करतात, प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नाहीत. या कारणाने त्यांचा फायनलचा जो स्कोर आहे तो तितका प्रॉपर येत नाही. मग ह्या एक्झाम ज्या आहेत त्याचं इम्पॉर्टन्स किती आहे, तर ते आपण या ठिकाणी बघू. ह्या एक्झाममध्ये जे मुलं एक्झाम देत नाहीत, तर ते त्याचं रिझन काय आहे, तर त्याचा अभ्यास झालेला नसतो. हे एक कारण त्याचं असतं. अभ्यास झाला नाही त्यामुळे मी एक्झाम दिली नाही, हे असं मुलं सांगतात. दुसरं काय, की त्यांच्यामध्ये एक भीती असते त्या मुलांमध्ये, की समजा आपण एक्झाम दिली आणि कमी मार्क पडले तर मग आपलं रेकॉर्ड खराब होईल. आपला मार्क कमी पडले तर मग पॅरेंटला कळेल आपण कमी आहोत, म्हणून त्या भीतीनं ते मुलं एक्झामला येत नाहीत. तर हे अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही प्रत्येक गोष्ट फेस करायला शिकली पाहिजे. भले अभ्यास नाही झाला, जेवढा होईल तेवढा करून, आणि अभ्यास व्हायलाच पाहिजे असं पण काय नाही. जे आपण शिकलेला असतो आठवड्यावर 15 दिवसात त्याच्यावरती एक्झाम असते, त्यामुळे वेगळं काही करायची अशी गरज पडतच नाही. पण मुलं भीतीमुळं, ज्याला आपण पळपुटेपणा म्हणतो, आणि कुठल्याही गोष्टीला फेस करायची त्यांची तयारी नसते, अशामुळे मग एक्झाम ड्रॉप करतात, बुडवतात. तर ते अत्यंत चुकीचं आहे. मार्क कमी पडू द्यात, हरकत नाही, पण एक्झाम द्यायला शिकलं पाहिजे, अटेम्प्ट करायला शिकलं पाहिजे. भले कमी मार्क पडले तर काय होईल, आपल्याला कळेल की आपण अजून परफेक्ट नाही आहोत, आपण कमी आहोत, आपल्याला आणखीन तयार करण्याची गरज आहे. जर एक्झामला आलोच नाही तर आपल्याला ते लक्षात येणार नाही. आणि एक्झामला येण्याचा फायदा काय, तर त्यानिमित्तानं आपण त्या चॅप्टरची रिव्हिजन करतो. एक्झामला आल्यानंतर तो प्रॉब्लेम आपल्याला किती वेळात सोडता येतो, आपल्याला टाईम मॅनेजमेंट जमते का, आपल्याला स्पीड आणि ॲक्युरसी या गोष्टी जमतात का, हे पण त्या एक्झामच्या माध्यमातून लक्षात येते. कमी मार्क पडले तर आपल्याला पुढच्या एक्झाममध्ये ते वाढवता येऊ शकतात, इम्प्रूव्ह करता येऊ शकतात. पण ॲप्रोच जो आहे तो जर निगेटिव्ह ठेवला एक्झामच्या बाबतीत, एक्झामच द्यायची नाही, दिली तर मग ती सिरियसली घ्यायची नाही, कसं तरी आपलं ऑप्शन सिलेक्ट करून बाहेर यायचं, ह्या ज्या पद्धती आहेत ह्याच्यामुळं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं. आणि मग अशी मुलं जी आहेत त्यांना शेवटी एक्झामच्या वेळेस, फायनल एक्झाम ज्या वेळेस येते त्यावेळेला मग त्यांना जाग येते. पण लास्टच्या एक्झाममध्ये सुद्धा ते घाबरत घाबरत एक्झामला समोर जातात, त्यांना भीती वाटते, घाम येतो. ह्याचं कारण काय, तर वर्षभरातल्या जे एक्झाम असतात प्रॅक्टिस टेस्टचं महत्त्व त्यांना कळालेच नसतं. हे वर्षभरातल्या एक्झाम जर त्यांनी सिरियसली दिल्या तर शेवटच्या एक्झाम त्यांना काही वाटतच नाही, त्याची भीती वाटणार नाही, त्याचं फार नाविन्य वाटणार नाही, कारण की त्यांना सराव झालेला असतो. पण हे मुलं त्याकडे फार बघत नाहीत. तर ते पाहिलं पाहिजे, प्रॅक्टिस टेस्ट ही खूप महत्त्वाची आहे. भले मार्क कमी पडू देत, कमी पडले तर काय होईल, आपल्याला आणखीन प्रयत्न करायचे आहेत, अजून वाढवायचे आहेत. आपण या ठिकाणी कमी आहोत आणि तुम्हाला लक्षात येईल ना की कुठला भाग आहे असा वीक आहे आपला, त्याच्यामध्ये आपल्याला मार्क पडत नाही, ज्याच्यातले आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाहीत, हे लक्षात येऊ शकतं. म्हणून प्रॅक्टिस टेस्ट देणं खूप महत्त्वाचं आहे. आणि नुसतं देऊन नाही तर ते सिरियसली अभ्यास करून, काय जेवढा वेळ मिळेल तेवढा वापरून अभ्यास करून ती एक्झाम दिली पाहिजे. जिथं कमी, जेवढे मार्क पडले, समजा आता समजा 25 क्वेश्चन्स आहेत, त्यातले आपल्याला 10 क्वेश्चन सॉल्व्ह करता आले, तर मग 15 कुठले नाही आले तर ते परत घरी जाऊन बघितलं पाहिजे. ते डिस्कशन असतं बऱ्याच वेळेला, प्रिंटेड सोल्युशन दिलेलं असतं, ते बघून परत ते सगळे 25 to 25 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून ठेवले पाहिजेत. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर मग एक्झामची भीती राहणार नाही एकतर. आणि प्रॅक्टिस टेस्टमुळं तुमचा फायनलचा जो स्कोर आहे तो नक्की चांगला वाढू शकतो. पण प्रॅक्टिस टेस्टला आपण सिरियसली घेतलं पाहिजे, प्रॅक्टिस टेस्टला महत्त्व दिलं पाहिजे.
तरच आपण लास्टच्या एक्झाममध्ये चांगला स्कोअर करू शकतो. थँक्यू.